पण मागाशी खरंच कसला तरी आवाज आलता. कसला तरी आवाज आलता म्हणजे तिथं आता वरती बोलतोय का तू? हा, प्राणी कुठला तरी वाजवलेला. त्यात दाजी माझी नवीन बंदूक. नवीन बंदूक? हा. नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि मी आता आलेलो आहे केळवडे गावच्या पठारावर. आता मित्रांनो काय आहे की पठार म्हणजेच मी आलेलो आहे डोंगरामध्ये आणि माझ्यासोबत आहे आयुष, माझ्या मामाचा मुलगा. चला तर मग आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आम्ही पठारावरतीचे आणि पुढं चालत चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आता आयुष आहे. आयुष काय रे, काय? ऊन लागतंय का? हो. लागतंय. तर मित्रांनो काय तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पठार म्हणजे ना एक सपाट जागा आहे. आता काय मित्रांनो की ज्यावेळेस मी चौथीमध्ये होतो, तिसरी चौथी म्हणा, तर त्यावेळेस आमच्याकडे गुरं होती, म्हणजे म्हशी होत्या. तर त्यावेळेस मी वडिलांसोबत या ठिकाणी गुरं चारण्यासाठी येत असायचो. आता काय आलं मित्रांनो की या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाळलेलंच गवत आहे सगळीकडं, त्यामुळं एवढं काय हिरवं असं राहिलं नाहीये. परंतु ज्यावेळेस पावसाळा संपतो आणि हिवाळा ऋतू चालू होतो तर त्यावेळेस इथं सगळीकडेच हिरवं गवत असतं. त्यामुळे गुरं चारण्यासाठी एक हिरवा चारा म्हणून आम्ही या ठिकाणी येत असायचो. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळी सपाटच जागा आहे. आता चला आपण चाललेलो आहे पुढं. पण मित्रांनो काय झालंय, मला वाटतं आता इथं नाही का कंपाऊंड केलेले, म्हणजे क्षेत्र कुणाच्या तरी मालकी हक्काचं आहे आणि आपल्याला जायचं आता पलीकडच्या बाजूला. पण इथून आहे का जागा बघतो आता. आयुष आधी होतं काय कंपाऊंड? आधी नव्हतं ना. कोणीतरी इंडस्ट्रीवाल्याने घेतलं असेल म्हणून. हा, पहिले शेतकऱ्यांची जमीन होती, आता कुणी विकत घेतलं असेल, त्यामुळे आता काय. चला आता इथून इथून येईल ना पलीकडे जाता. हा, येईल जागा तरी. नाही पण थोडं हे वाटते आयुष, नको थांब, आगाऊपणा नको करायला. मित्रांनो आता आम्ही काय करणार आहे, रस्त्याच्या बाजूला चाललोय आणि परत दुसऱ्या साईडने आम्ही तिथं आतमध्ये जाणार आहे. तुम्ही बघू शकता. आहे ना, तिकडून पण रोड आहे दुसऱ्या बाजूने पण. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या बाजूने. तर आपण काय करू, एक शॉर्टकट मारू. आयुष शॉर्टकट मारायचं का इथून? काय वाटतंय तुला? आहे जागा. चल. आता काय करतोय मित्रांनो, आम्ही चाललोय बघा, आता इथून चाललोय असंच पुढं. आता बघू शकता ही कशी जागा आहे. तुम्ही बघू शकता आता पुढे आहे ना वाट आहे मित्रांनो इथं, म्हणजे इथं कंपाऊंड संपते. आता मी तर इथं खाली वाकून चाललोय. आयुष नीट ये. आलेलं आहे आयुष पण नाही माग. आयुष सावकाश आहे. मित्रांनो आपण पलीकडच्या बाजूने या पठारावरती आलो होतो, परंतु तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कंपाऊंड असल्या कारणाने आपण काय केलं की एक शॉर्टकट मारला. चला तर मग मित्रांनो पुढचे नजारे मी तुमच्यासोबत शेअर करतो. आता आपण सरळ आहे ना पुढे जी सागाची झाडं दिसतात का, तर त्या सागाच्या झाडांपर्यंत जाणार आहे. आणि काय मित्रांनो की मी कॉलेजला पण इथंच होतो, म्हणजे इथे एक कॉलेज आहे इंजिनिअरिंग, तर तिथंच कॉलेजला होतो मी. आणि दुपारच्या वेळेस कधी नाही का असं जेवण वगैरे करायला आम्ही एक निसर्गरम्य ठिकाणी आम्ही या ठिकाणी येत असायचो. आयुष काय करतोय तू? त्यात दाजी माझी नवीन बंदूक. नवीन बंदूक? हा. चालते का पण ती? बघायची. दाखव बरं. चालली का? तशी चालवायला लावलेली होय तुला? मला वाटलं गोळ्या बिळ्या मारशील इथं. हा, मला वाटलं आता तुला शिकारीलाच घेऊन जावं. काय करतोयस? कोण जवळ आले की डायरेक्ट उडावणार. तर मित्रांनो काय आता आपण चाललेलो आहे तिकडे पुढं त्या सागवानाच्या दिशेने. आयुष तू पबजी खेळायचा का? नाही, फ्री फायर खेळायचो. मग काय झालं, आता नाही खेळत? नाही, का रे? मम्मी ओरडती. का ओरडती म्हणजे काय कारण? ते आधी बातमीत नव्हतं का आलं, ते एका मुलांनी फ्री फायर खेळता खेळता हा त्याच्या बहिणीच्या डोळ्यात तिचं त्यात बंधू भेटते ना बारकी, हा हा. ती मारलेली. तेव्हा त्याच्या बहिणीचा डोळा फुटलेला, त्या बहिणीचा. अच्छा, डोळा फुटलेला का? हा. त्याच्यामुळे तुझ्या पण बंदी आहे का आता? हा. बरोबर आहे की. मग काय चुकीचं केलं का मम्मीने? नाही, तू पण डेंजरच आहेस. हा. मी काय केलं? तर मित्रांनो काय आहे, तुम्ही त्याच्या हातामध्ये काठी बघू शकता. मी त्याला मगाशी विचारलेलं की तुझी बंदूक चालते का, तर तो चालतो म्हणून मला कसं दाखवत होता, माझ्यावरती फटके मारून म्हणत होता आता चालते का. असं जर करत असेल तर बंदच केलं पाहिजे. काय आयुष, बरोबर आहे का चुकीचं आहे?
हा? तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो इथं. मी तुम्हाला जे दाखवत होतो ना की हे जे सागवण मी त्या बाजून जे तुम्हाला दाखवलेलं, तर तुम्ही हे बघू शकता या ठिकाणी पूर्ण असं सागवण आहे. आणि मित्रांनो काय की या ठिकाणी ना असा उतरता डोंगर खालच्या बाजूने चालू होतो. आपण जसं जसं पुढे जाईल ना तसं तसं अजून आपल्याला सागाची झाड या ठिकाणी बघायला भेटते. मित्रांनो आता आपण काय करणार आहे की खाली जाणार आहे तिथं, म्हणजे जास्त काय पुढे आपण जाणार नाहीये कारण आयुष्य आता आपल्या सोबत. आणि थोडंसं पुढे जाऊन त्या ठिकाणी नाही का ज्यावेळेस मी कॉलेजला होतो ना मी तुम्हाला बोललेलो की मी या ठिकाणी यायचो आणि दुपारचं डबा वगैरे आम्ही या ठिकाणी खायचो. तर मित्रांनो ते लोकेशन मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण शांतता आहे म्हणजे तिथं सुद्धा. आयुष काय रे? काय हम्म पुढे जायचं. जाऊ ना अजून पुढे. आता आपण चाललेलो आहे पुढं. आयुष काय रे? काय झालं? काय नाही काय नाही. हा हा हळूहळू ये. थांब हात देऊ का तुला? ये थांब इथं माझ्या मागच थांब. मित्रांनो काय की इथे ना म्हणजे काय झालं की आता पाय वाटाय ना इथे ना असं पूर्ण झाकून गेलं. आता जास्त कोणी येत नाहीये. पहिलं काय होतं की बऱ्याच लोकांकडे जनावरं होती म्हणजे गुरं वगैरे होती, गाई म्हशी चारायला ते या ठिकाणी घेऊन यायचे. आणि आता तुम्ही बघू शकता म्हणजे इथे ना असं दिसतच नाही आपल्याला की कोणी येत असेल आणि या ठिकाणी बसत असेल. पहिले ना मित्रांनो इथं बऱ्याच अशा जागा होत्या, पानं वगैरे असे साईडला करून बसायसाठी केलेली जागा आपल्याला बघायला भेटायची. परंतु आता इथे ना असं काहीच नाही. तुम्ही बघू शकता सगळीकडे ना पूर्ण अशी सागाची पानं या ठिकाणी पडलेली आहेत. आणि आता आपण ह्याच पानांवर पाय ठेवून पुढे चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे अडचण आहे मित्रांनो इथं. आता अडचण झाली आहे. आयुष हळूहळू ये. आवाजला येतोय ना? हळूहळू ये. मित्रांनो आता आपण त्या लोकेशनला पोहोचलेले की ज्या ठिकाणी आम्ही कॉलेज डेज मध्ये या ठिकाणी जेवण वगैरे करत असायचो. आता हे ठिकाण माझ्या कसं काय लक्षात आलं ते तुम्हाला सांगतो मी. आणि इथं काय एक बिबव्याचं झाड आहे तुम्ही बघू शकता. तर आमच्याकडे याला बिबवा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मी थोडंसं पुढे जाऊन दाखवतो. तर तुम्ही बघू शकता हे असं आहे ना इथं एक बिबव्याचं झाड आहे. म्हणजे थोडीशी बदामासारखी पानं या झाडाची आपल्याला बघायला भेटतात. आणि ह्या बिबव्याच्या झाडाच्या पुढेच आहे ना आपण त्या ठिकाणी असं इथे ना बसायचो. हा बघा इथं असं आपण बसलेलो असायचो किंवा आपण इथं पण बसायचो. आता काय की इथं आहे ना म्हणजे पानगळती झाली या झाडांची. पण ज्यावेळेस ही झाडं पूर्ण हिरवीगार असायची ना त्यावेळेस आम्ही इथे यायचो. त्यामुळे काय होतं की एक चांगली सावली या ठिकाणी होती आणि या ठिकाणी आम्ही त्यावेळेस जेवणाचा आनंद या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात घ्यायचो. तर मित्रांनो हे शांत आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कसं वाटलंय ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आयुष त्याआधी आपण आयुषला विचारूया मित्रांनो की वातावरण त्याला कसं वाटलंय. आयुष कसं आहे वातावरण? चांगले. चांगलंय. हा. तू आलायस का कधी अशा शांत ठिकाणी? नाही कधीच नाही. पहिल्यांदा आलाय? फर्स्ट टाइम? हा. तर मित्रांनो काय की आयुष्य ना माझ्यासोबत अशा शांत ठिकाणी फर्स्ट टाइमच आलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम शांत वातावरण इथं. आणि म्हणजे कोणीच नाही आजूबाजूला, आम्हीच दोघे. थांबा मी आता तुम्हाला सगळ्या बाजूने दाखवतो, चारी बाजूने. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे ना मित्रांनो कोणीच नाही. मी आहे आणि माझ्यासोबत आयुष. आणि आम्ही दोघच अशा शांत ठिकाणी आलेलो आहे. आणि आयुष काय बोलत होता तू आत्ता? अरे मग शूटिंग मध्ये ना आवाज आलाय कसला तरी. हा हा तर मला वाटलं की शूटिंग मध्ये गाडीचा आवाज आलाय, पण मग खरंच कसला तरी आवाज आलता. कसला तरी आवाज आलता म्हणजे तिथं आत्ता वरती बोलतोय का तू? हा प्राणी कुठला तरी वाजवला. हा 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 हा. आता मित्रांनो काय की या ठिकाणी आहे ना प्राण्यांचा सहवास आहे. म्हणजे तुम्ही बोलू शकता नाही का, हरिण म्हणा किंवा लांडगे म्हणा किंवा बिबट्याचा पण वावर आहे या ठिकाणी. परंतु आता काय की दिवसाची वेळ आहे आणि गाड्या वगैरे माणसं वगैरे नाही का गुरं चारायला येत असतात. त्यामुळे दिवसात या ठिकाणी बिबट्याचा वावर आपल्याला बघायला नाही भेटला. परंतु प्राण्यांचा आवाज आलाय हे काय आपण ना करू शकत नाही, आहे ना? आलता ना तुला? हा 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 आला असेल. मी नाही एवढं लक्ष दिलं, पण आता परत एकदा आला. आता परत एकदा आलाय? हो आलता मग तू बघ की बोलत होता. हा हा पण आवाज येत होता खूप.
अच्छा, म्हणजे मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो त्यावेळेस का? त्यावेळेस. हा हा हा, माझं काय लक्षच गेलं नाही रे एवढं. एकदम हलका असा आवाज आलता. अच्छा, हलका म्हणजे असं काय प्राणी ओरडल्यासारखं का? पाण्याचा आवाज होता म्हणून एवढा नसेल झाला व्हिडिओ मध्ये, कॅप्चर पण येत होता थोडा. अच्छा, तर मित्रांनो काय आहे की आयुष बोलतोय या ठिकाणी कुठल्या तरी प्राण्याचा आवाज त्याला ऐकू आलाय, त्यामुळे असं वाटतंय की आता खाली नको जायला, परत निघूया घराकडे. नाही नाही नाही, निघूया निघूया, चला. तर मित्रांनो काय आहे की आपण चाललेलो आता परत घराच्या दिशेने. जास्त वेळ काय आता आपण इथं थांबणार नाहीये. असू शकते म्हणजे आयुषला कदाचित भात झाला असं बी म्हणता येणार नाही, कारण मित्रांनो काय की या ठिकाणी प्राण्यांचा सहवास आहेच. तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण शांतताच आहे, आणि हा असा आहे ना खूप लांबपर्यंत हा डोंगर पसरलेला आहे. तर मित्रांनो आता आपण आल्या वाटेने परत चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता आता आयुष पण फार धीर झाला. मी पहिल्यांदाच आलाय असा, आणि आता तोच वाट काढत चाललाय पुढं. मला बोलला नाही का मी पुढं थांबतो आणि तुला गाईड करतो मी. आता मी चाललोय त्याच्याच मागं. आयुष आपण ह्या वाटेने नव्हतो आलो, तिथूनच जायचं. बरं ठीक आहे, हळूहळू चल आपण. हळूहळू चल. मित्रांनो तुम्ही बघू शकता आयुष कुठल्या वाटेने घेऊन आलाय. आयुष कुठल्या तरी नाही का म्हणजे पायवाट नाही ही, असंच कुठल्या तरी रॅन्डम वाटेने चाललाय वाट शोधत. फक्त त्याला माहिती आहे की पुढच्या बाजूला जायचंय आपल्याला, ज्या बाजूने आलोय ना त्या बाजूला जायचंय. तर त्याने डोक्यात तेवढंच टार्गेट ठेवले, कुठून का जायचं होय ना, पण फक्त तिथं पोहोचायचं. पण आयुष कसं आहे माहितीये का, असं नाही करायचं कधी. आता मी तुला दाखवतो बघ. आता ही जी वाट आहे ना, तू खाली बघा इथं. हा, इथून आलतो आपण. आता हे बघ काय झालं इथं की आपल्याला दिसतंय इथं नाही का, म्हणजे या वाटेने कोणतरी गेलं असेल. तर हिला बोलतात पायवाट. अशी जी पायवाट असते ना, तर ते पायवाटेने नेहमी चालायचं असतं आयुष. आलं का लक्षात? ज्यावेळेस आपण डोंगरात येतो ना, तर अशा पायवाटेने चालायचं असतं. आता आपण आलेलो आहे मेन रोडला, आणि आपण आपली टू व्हीलर आहे ना मित्रांनो अशीच कॉलेजच्या रोडला पुढच्या बाजूला एका हॉटेलच्या बाहेर लावलेली. चला आता आपण आपली गाडी घेऊया. मित्रांनो, केळवडे गावच्या पठारावरचा आयुष आणि माझा आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.